नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एक डिटेल रिपोर्ट बघणार आहे की नक्की मार्केट कुठपर्यंत खाली पडू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की नक्की फंडामेंटल लेवलला सपोर्ट शोधायला पाहिजे, कारण टेक्निकल लेवलला मार्केट सगळ्या लेवल्स तोडत आले नाही. आता टेक्निकल लेवल्समध्ये कोणकोणते असायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं बघा काय की उद्या आहे मंथली एक्सपायरी बँक निफ्टी आणि निफ्टी. आता जर बघायला गेलं आपण निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडंसं सस्टेन मुवमेंट दाखवते. ऍटलीस्ट बँक निफ्टी तेवढी नाही पडली जेवढे निफ्टी पडले. तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघाल तर डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी जो रिपीटेडली सपोर्ट घेतो सपोर्टच्या मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन खालीच आता सस्टेन करते. पण बँक निफ्टी तुम्ही डेली मध्ये बघाल तर डेली मध्ये आता सुद्धा ते जो फॉल आहे तो आता सुद्धा मेंटेन आहे की त्या लोअर शॅडोच्या प्राइस आणखी सुद्धा एकदाही खाली क्लोज झालेला नाहीये. आता सगळ्यात महत्वाचं काय, जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल, तुम्ही जर बँक निफ्टी बघत असाल, एक्झाम्पलसाठी तुम्ही बुलिश ट्रेड बघताय, तर बुलिश ट्रेडसाठी बघत असताना तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. जर तुम्ही निफ्टी ट्रेड करायचा, मोस्ट ऑफ द व्यू तुमचा बेरिश असायला पाहिजे. आता याच्या पुढच्या सर्वात महत्वाची गोष्ट काय सर, लेवल्स कोणत्या आहेत. तर लेवल्स बघा, यावाले लेवल्स मार्केट या पॉईंटच्या वर बुलिश असायला पाहिजे, या लेवलच्या खाली बेरिश असायला पाहिजे. या पॉईंट पासून इथपर्यंत टार्गेट घेऊ शकता. हा एरिया आहे, मी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हा अवॉइड करेल. जर इनकेस प्राइस ऍक्शन तुम्हाला मिळाली तुम्ही ट्रेड करू शकता बँक निफ्टीमध्ये. आता आपण बोलूया निफ्टीबद्दल. निफ्टीमध्ये जर बघायला गेलं आपण तर निफ्टीमध्ये ऑलरेडी डाऊनफॉल चालू आहे. जर ओआय सपोर्ट बघाल निफ्टीमध्ये तर ओआय सपोर्ट हा वाला आहे 22,500च्या मार्केट उद्या खाली नाही जायला पाहिजे. मोस्ट ऑफ द इथून बाउन्स करेल. इन केस समजा मार्केट जास्त गॅप डाऊन ओपन झाले तरी सुद्धा तुम्हाला ओआय स्ट्रॉंग ओपन दिसते, याचा अर्थ मार्केट परत रिव्हर्स करेल. सगळ्यात महत्वाचं काय बघा, माझं उद्या एक्सपेक्टेशन असं आहे की एक रिबाउंड यायला पाहिजे, ट्रॅपिंग वाली मुवमेंट यायला पाहिजे उद्या, कारण ऑलरेडी उद्या मंथली एक्सपायरी आहे. लोकांचे सेंटिमेंट खूप जास्त बेरीज झाले, पण मार्केट एका सपोर्ट लेवलला येऊन थांबलेला आहे जो 22,500 सपोर्ट आहे. हेच तुम्ही सेम बघाल तर बँक निफ्टीमध्ये पण जो ओआयचा डेटा आहे, ओआयचा जो सपोर्ट आहे तो आहे 48,500. ठीक आहे, 48,500च्या आसपास मार्केट येऊन थांबलेलं आहे ऑलरेडी. तर 48,500 इथे आहे बरोबर ना, आणि आपली ती लाईन पण बरोबर तीच आलेली आहे. ओआयचा जो सपोर्ट आहे तो पण याच लेवलला सगळ्यात जास्त आहे. आता एक लक्षात घ्या की उद्या काय करू शकता. उद्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की याच्या लेवलच्या खाली गेल्यानंतरच तुम्ही शॉर्ट करायचा विचार करा. अदरवाईज सस्टेन मुवमेंट याच्या खाली असेल तर तुम्ही शॉर्ट करायचा विचार करा, अग्रेसिव्हली शॉर्ट करू शकता. अदरवाईज उद्या जनरली होऊ शकते की मार्केट रिबाउंड करू शकतं, पण डिपेंड करते की डेटा काय, ऑप्शन चेन काय बिहेव करते, प्राइस ऍक्शन काय बिहेव करते, याच्या बेसिसवर मला जायला पाहिजे. तुम्हाला फक्त मी या इम्पॉर्टंट लेवल्स देऊन ठेवले. प्राइस या लेवलच्या खाली बेरिश असेल, या लेवलच्यावर तुम्ही अगेन बुलिश एक्सपेक्टेशन करू शकता. जर मार्केट उद्या गॅप ओपन झालं या लेवलच्या सुद्धा वर थांबायला लागलं इन केस आपण बुलिश जाऊ शकतो. ठीक आहे, दुसरी महत्वाची बघा, ऑप्शन चेन मध्ये पण त्याच गोष्टी रिपीटेडली दाखवतात. ते उद्या एक्सपायरी असल्यामुळे 22,500. ठीक आहे, 22,500 दिसतोय, हा एक सपोर्ट आहे. आणि ते पण बघा 48,500 हा पण एक सपोर्ट आहे, मंथली एक्सपायरी आहे. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं डेटामध्ये काय दिसते बघा. डेटामध्ये आपण FIDIचं सेलिंग डेटा बघितलं तर FI बघा मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून सेलिंगच चालू. म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न, सर मार्केटमध्ये हा जो फॉल आहे, जे मार्केट खाली पडते कधीपर्यंत थांबेल. एक लक्षात घ्या, एक्सपेक्टेशन तर सांगू शकत नाही की मार्केट कधी थांबेल, पण टाइम तर सांगू शकत नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय, जोपर्यंत हा FI ची सेलिंग थांबत नाही. बघा FI सेल किती दिवसापासून करतात, जवळपास कंटिन्युअसली बघा डेली सेल आहे. डेली सेल म्हणजे 18 डिसेंबर पर्यंत हा डेटा दिसतो. डेली मार्केटमध्ये ते लोक सेलिंग करतात. FI म्हणजे बाहेरचे इन्स्टिट्यूशन वाले, बाहेरच्या देशामधून इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते. ठीक आहे, जोपर्यंत यांची सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये रिबाउंड येण्याची शक्यता कमी आहे. आपले DIs बाय करतात, पण DI सोबत FIचा पण सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे मार्केटला अप घेऊन जाण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट बघा की पी रेशो रिव्या. पी रेशोचा जो ग्राफ आहे, पी रेशो बघा आता 20च्या आसपास चालू आहे. मार्केटमध्ये लास्ट जो पीचा लो लागला होता तो होता 18च्या आसपास, 17 जून 2022 लागला होता. मार्केट आणखी एक्सपेक्टेशन आहे की 19-18च्या पी पर्यंत मार्केट आणखी खाली पडेल. त्यानंतर मार्केट आपलं अंडर व्हॅल्यू होऊन जाईल. अंडर व्हॅल्यू नंतर मार्केटमध्ये रिबाउंड येणं एक्सपेक्टेड आहे. तर बघूया आपण, आपला पी 18च्या आसपास पर्यंत कधी येतो. 18च्या आसपास पी आल्यानंतर मार्केटमध्ये रिबाउंड बघायला मिळेल.